आणि याच बरोबर आपण आलेलो आहे कुमार मंगलम आर्टिलरी म्युझियम. हे त्या म्युझियमचं गेट आहे. म्हणजे तसं तर मेन गेट इकडून असं हे बा, इकडून असं आलो, हे इकडे गाडी लावली, हे आपली गाडी आहे, आणि इकडून मग हे असं आलो, आणि हे आहे भाऊ कुमार मंगलम आर्टिलरी म्युझियम. मिसाईल लावायला एंट्रीलेच व्हिडिओ शूटिंग. या सरांचं म्हणणं आहे की तुम्ही फोटो घेऊ शकता बा, व्हिडिओ घेऊ शकत नाही तुम्ही. आता समोरचा काही व्हिडिओ काढणार नाही, पण फोटो काढीन. आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, यांचा काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असतात त्या आपण पाळल्याच पाहिजे बा. तर मी फोटो एक 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 आपल्या ब्लॉगमध्ये फोटो लावून टाकीन, आहे की नाही. धन्यवाद.
अशी आलं. तर हे होतं बा आर्टिलरी म्युझियम. हा आहे तो मिलिटरी एरिया. तुम्ही ना सगळ्यांनी फोटो पाहिलेच, आवडले असतीलच तुम्हाला. तरी व्हिडिओ नाही म्हणे तो, फोटो रे हा म्हणे. मग झमकोले फोटो. आणि अंदर ते जे हॉल होते 4-5 हॉल होते, तरी घडी घडी लाईन जात जाय. समजा आज काहीतरी प्रॉब्लेम झाला, 50 रुपये तिकीट होतं मोठ्या माणसाचं, आणि लेकरायचं 10 रुपये असं होतं. आणि आता हे इकडे एक्झिट गेट आहे. अटी हा जो रस्ता आहे की नाही, याला जे प्रत्येक खांब आहे त्याला CCTV कॅमेराही आहे, लाईटही आहे, स्ट्रीट लाईट, आणि असे लाईनाले स्पीकर लावला, मस्त म्युझिक चालू आहे. तर हे म्युझियम. आणि याच्याच तिकडे 5-6 किलोमीटर मागच्या साईडला समजा सेंटर आहे, म्हणजे आर्चिलरीचं सेंटर. म्हणजे नाशकात फार मोठं तोफगोळा स्टोअर करायचं हे आहे समजा, एरिया आहे. आता मेन गेट येऊ राहिला, तिथं आय कार्ड द्यावं लागते. सबमिट करतात, ते लिहून घेतात कुठून आले, काय आले, किती माणसं आहे, त्यातून आय कार्ड घ्यावं लागते. तर मी आय कार्ड घेतो आणि मग तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो. मुद्दाम मी ना कॅमेरा वापरला नाही, कारण मग ते अलाउड नाही केलं किंवा काही केलं तर. अंदर तर आपण वापरला नाही बा. ते आता साळभाऊ जायला त्याचं आय कार्ड दिलं होतं, तर त्याचं म्हणणं होतं गाडी बाहेर उभी करा आणि एक जण उतरून आय कार्ड घ्या, कलेक्ट करा. तर तिथं जे बाहेरचा एरिया होता, ते फोटो जे बाहेरचे आउटडोअरचे फोटो जे काढले मी, ते फुकट होते. हॉलमधले जे फोटो आहेत एक्झिबिशन हॉलमधले, तर त्याचं 50 रुपये तिकीट आहे. असे ते फोटो होते. मस्त. तो पाहायचं जर म्हटलं, ज्याला इंटरेस्ट असेल त्याला भरपूर वेळ लागते, 3-1 तास ते पाहू शकतं. ज्यांना इंटरेस्ट नाही, तरी तिथं गेल्यानंतर एक वाटते की आपण मिलिटरीत असलं पाहिजे होतं. माझ्या संग लेकरं होते, लेकराला खूप आवडलं, ते मस्त वाटलं. आणि काही नाही बा, जास्तीत जास्त म्हणजे 6-7 किलोमीटर अशी नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून आहे. मी एक अशी रील पाहिली होती इंस्टावर आर्टिलरीची, तेव्हाच मी ठरवलं होतं की बेटा हे तर नाशकात गेलं की लेकराच्या हिशोबानं जावं लागतं. मस्त आहे. हे पाहिजे मिलिटरीच्या गाड्या येऊ राहिल्या. तर मी तो जे नाशिकला व्हिजिट द्यायला येतील त्याला रेकमेंड करीनच की बा एकदा पाहण्यासारखं आहेच. तुम्हाला आवड असो नसो, आणि लेकर सोबत असतील तर आवश्यकच आहे. कुठे इन्स्पायर होता त्याच्यापासून.